हॅलो फ्रेंड्स, मी तुमचं स्वागत करते मिडी ब्लॉगमध्ये। तर तुम्ही बघू शकता रविवारचं गुड मॉर्निंग सुरू झालेलं आहे। तर सकाळचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता गॅलरी बाहेर चांगला आमच्या कबूतर आलेलं आहे। तर सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवलेला आहे। हा माझा मुलगा आहे, तो सकाळी उठून बसलेला आहे नाश्त्यासाठी रेडी करून। तर तुम्ही बघू शकता मी आज नाश्त्याला डोसा केलेला आहे। तर डोसाचं बॅटर मी रात्रीच आदल्या दिवशी चांगलं तांदूळ घेऊन त्याला चांगलं बॅटर करून ठेवलेलं आहे। सकाळी डोसासोबत खाण्यासाठी बटाटा शिजवलेला आहे, चटणीची तयारी करत आहे। तर त्याचीच मी तयारी तुम्हाला दाखवत आहे। सर्वात प्रथम मी चांगले बटाटे थोडं कुकरला धुवून कुकरला शिजून 4-5 शिट्ट्या शिजून त्याचे साल काढून तर ते भाजी करण्यासाठी रेडी करून ठेवलेलं आहे। आणि इकडे साईडला चटणी करण्यासाठी घेत आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तुम्ही चटणी कशी करता मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर चटणीसाठी थोडंसं सर्वात प्रथम जे काही खोबरं भेटतं दुकानामध्ये ते खोबरं घेतलेले बारीक चिरून आणि थोडेसे शेंगदाणे गावरान शेंगदाणे गावाकडचे ते चांगले थोडंसं भाजून घेतलेले। तर हे पण घाला, ते ज्यांना तुम्हाला डाळी वगैरे आवडते ते पण घालू शकता। अशा प्रकारे सगळं ॲड केलेलं आहे। कोथिंबीर, हिरवी मिरची पण अद्रक टाकत आहे, कोथिंबीर पण टाकत आहे, हिरवी मिरची टाकत आहे। हे सर्व आता मिक्सरला भांड्याला लावून मी थोडंसं पाणी टाकणार आहे, साखर आणि मीठ पण ह्याच्यामध्येच ॲड करणार आहे। आणि ह्याला जितकं पाणी लागेल तितकं पाणी टाकून याला चांगलं बारीक दळून घेणार आहे मिक्सरला। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जास्त पाणी पण नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं। मी आधी म्हटल्याप्रमाणे साखर आणि मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। ज्यांना तुम्हाला साखर चटणी गोड आवडत नाही ते स्किप करू शकता। आणि साखर टाकल्यामुळे चटणीला एक चांगलीच टेस्ट येते। बाहेर जशी चटणी खात तशी चटणीला चांगली टेस्ट येते, तुम्ही बघू शकता। आता तुम्ही म्हणत असाल की अशा प्रकारे चटणीचा मी बॅटर एकदम बारीक दळून घेतलेले। आणि साईडला इकडं फोडणीसाठी एक छोटीशी कढई गरम केली, त्यामुळे सर्वात प्रथम मोहरी टाकलेली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे। एकदा तेल गरम झाले की गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचं आहे, फोडणी करपत नाही म्हणून। जिरे, मोहरी, हळद, हिंग थोडंसं टाकायचं आहे। कढीपत्ता टाकायचं, कोथिंबीर टाकायची गरज नाही कारण आपण वाटमध्ये ऑलरेडी टाकले। कढीपत्ता टाकून कढीपत्ता चांगले तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर वरती झाकण लावून द्यायचं कारण तेल उडू शकतं। आणि गॅस फ्लेम बंद करायचं। जे की आपण चटणी एकदम बारीक दळून घेतली ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि हे सगळं टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून जे काही याला लागलेलं हे पण ह्याच्यामध्ये ॲड करायचं। आणि एकदा बघायचे, टेस्ट करायचं मीठ वगैरे बरोबर आहे का नाही। आता थोडंसं पाणी ॲड करायचं, तुम्हाला जितकं ती पातळ लागते तितकं पातळ चटणी करायची। अशा प्रकारे ही चटणी झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता चटणी झालेली। साईडला बटाटा भाजी करत आहे डोस्यासोबत खाण्यासाठी। बटाटा भाजीसाठी सर्वात प्रथम तेल गरम करून घ्यायचे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची सगळं टाकून चांगली फोडणी तयार करून घ्यायची। तुम्ही बटाटा भाजी कशी करता मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर हे बघू शकता अशा प्रकारे मी ऑलरेडी सगळं तयार करून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा। आता ही फोडणीमध्ये चांगलं फोडणी तयार करून घ्यायची बटाटाची भाजीची। तर बघू शकता आधी म्हटल्याप्रमाणे चांगली फोडणी तयार करून घ्यायची। तेल चांगलं गरम झालं, जिरे मोहरी टाकून घ्यायची। जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे। एकदम कच्चे कांद्याने ठेवायचे, कांदे एकदम मऊ झाले पाहिजे तेलामध्ये, तरच ते खायला एकदम टेस्टी लागतं। अशा प्रकारे कांदे चांगले झालेले आहेत। आता कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची पण टाकून घ्यायचं आहे। हे पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तेलामुळे ह्याचा अंश उतरला पाहिजे तरच भाजीला चांगला टेस्ट येतो। आणि हे सगळं टाकल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकत आहे आणि वरी थोडी टाकण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि हळद टाकायचं आहे, हळद टाकून एकदा परत फिरून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसंच मीठ टाकलेलं चवीनुसार। आणि जे काही मगाशी बटाटे उकडून ठेवलेले आहेत बारीक करून ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर ॲड करून चांगलं अजून थोडंसं टेस्ट बघायचं, वरून मीठ ॲड करायचं, कोथिंबीर ॲड करायचं आहे। अशा प्रकारे आपला बटाटा भाजी रेडी होतो डोस्यासोबत खाण्यासाठी। आणि एक नंबर लागतो। डोसा म्हणले की विदाऊट बटाटा भाजी तो चांगलाच लागणार नाही। अशा प्रकारे बटाटा भाजी रेडी झालेलं आहे। कंटिन्यू हलवत राहायचं आणि एकदा टाकून सोडायचं नाही, खाली करपण्याचे चान्सेस असतात। अशा प्रकारे बटाटा भाजी रेडी आहे झालेलं आहे। आता मी साईडला काढून ठेवायचं डोसा बॅटर तुम्ही बघू शकता। आदल्या दिवशी मी 3 वाटी तांदूळ घेतलं होतं। 3 वाटी तांदूळला 1 वाटी उडीद डाळ चांगलं स्वच्छ धुवून थोडंसं भिजायला ठेवलं। त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे, 1 चमचा हरभरा डाळ, सोयाबीन टाकून चांगलं भिजायला ठेवलं 4 तास। संध्याकाळी चांगलं ते वाटून घेतलं होतं। आणि तुम्ही बघू शकता बॅटर किती छान फुगलेलं आहे। थोडंसं मीठ टाकून आता मी डोसा तयार करायला घेतलेलं आहे। आणि मीठ टाकल्यानंतर चांगलं थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ चांगलं एकजीव होऊन जातो। आणि इकडं साईडला नॉनस्टिक तवा ठेवलेला डोसा करण्यासाठी। तर त्या तव्यामध्ये सर्वात प्रथम तुम्ही बघू शकता बॅटर किती छान फुगलेलं आहे। तर इकडे डोसा करण्यासाठी सर्वात प्रथम नॉनस्टिक तवा घेतलेलं, थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं। पाणी शिंपडून घेतल्यानंतर थोडंसं एक कापड घ्यायचं छोटंसं आणि त्या पाणी पुसून घ्यायचं। पाणी पुसून झाल्यानंतर जे काही आपण जितकं डोसा पातळ जाड पाहिजे तेवढं बॅटर घ्यायचं आणि यामध्ये परतायचं। नॉनस्टिक तव्याचा फायदा हेच आहे की जास्त तेल नाही लागत। तर तुम्ही बघू शकता पळीच्या साहाय्याने तुम्हाला जितकं पातळ जाड लागेल तसं तुम्ही करून घ्यायचं। तर मी सध्या इथं पेपर डोसा टाकत आहे, म्हणजे जो पातळ कुरकुरीत जो बाहेर हॉटेलमध्ये भेटतो तसा।
तर तुम्ही बघू शकता असं मी टाकलेलं आहे आणि हे थोडंसं वरून शिजू द्यायचं. नंतर 1 चमचा तेल टाकायचं. आता तुम्ही बघू शकता वरून शिजलेलं आहे, तर वरून मी 1 चमचा तेल टाकत आहे. 1 चमचा तेल टाकून अजून सोडत आहे. 1-2 मिनिटांनी हे चांगलं शिजलं की पलटी करून घ्यायचं. पलटी पण अगदी इझिली होते ह्या त्यामध्ये, खाली चिटकत वगैरे नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर हे असं झालेलं आहे. तर मी आता हे एका साईडनं झालेलं आहे, तर हे मी चांगलं पलटी करून घेते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, तुम्हाला इथं तेलाचे गुडगुडे पण दिसत असते. ह्याच्यावरनं समजते की आपला डोसा एका साईडनं भाजून झालेला आहे. आता दुसऱ्या साईडला आपण भाजून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे एका साईडने झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पण भाजण्यासाठी पलटी करून घेते. आणि पलटी करून जास्त घाई नाही करायचं, अलगद एकदम उचलायचं आहे. तर तुम्ही बघू शकता झालेलं आहे. आणि आता पलटी करून दुसऱ्या साईडनं पण चांगलं भाजून घेते. अशा प्रकारे आपला कुरकुरीत डोसा तयार होतो. तुम्ही पण ह्या पद्धतीची डोसाची रेसिपी तयार करून बघा. हे बघा झालेलं आहे. आणि पूर्ण भाजल्याशिवाय आपण डोसा पलटी नाही करायचा, डोसा आपला वाटू पण शकतो. तर बघून घ्यायचं अगदी गरमागरम डोसा 2 मिनिटामध्ये झटपट, अशी बाहेर कसं हॉटेलमध्ये आपण खातो तसे झालेले आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा डोसा कसा होतो मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघू शकता हा पेपर डोसा टाकलेला. आता मी तुम्हाला उत्तप्पा एक बॅटरचे 3-4 प्रकारे डोसे होतात. आता हे पेपर डोसा झाल्यानंतर मी तुम्हाला एक जाडसर उत्तप्पा करून दाखवणार आहे. तो पण अगदी इझिली 2 मिनिटात तयार होतो. सेम प्रोसिजर आहे. पाणी टाकून सेमटून पाणी पुसून घ्यायचं, बॅटर घ्यायचं. बॅटर जास्त पातळ न पसरवता थोडंसं उत्तप्पा शक्यतो जाडसरच असतो, त्यामुळे जाडसर बॅटर टाकायचं आहे आणि थोडं सोडायचं आहे एका बाजूने शिजण्यासाठी. शिजल्यानंतर वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत तुम्ही इकडं बघू शकता जे की आता पहिला डोसा काढलेला होता कुरकुरीत, तो किती छान झालेला आहे, अगदी कुरकुरीत झालेला आहे. तुम्ही बाहेर जसं हॉटेलमध्ये खाता तसं झालेलं आहे, कुरकुरीत आणि पातळ. आणि हे इकडं तो साईडचा स्पंज डोसा पण रेडी आहे. आता एका साईडनं शिजलेलं आहे. आपण ह्याला वरून थोडंसं 1 चमचा तेल टाकणार आहे. तेल टाकून चांगलं भाजून घेणार आहे. तेल तर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही बटर असेल तर बटर पण टाकू शकता. बटर टाकून चांगलं एका साईडनं भाजून दुसऱ्या साईडनं पण चांगलं भाजून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचं आहे. आणि गॅसचा फ्लेम हे करताना मोठा ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता एका साईडनं चांगलं गोल्डन ब्राऊन भाजलेलं आहे, तर दुसऱ्या साईडनं पण भाजून घ्यायचं. अशा प्रकारे दुसऱ्या साईडनं पण भाजून घेतलेलं आहे. तर हे मी आता काढून घेणार आहे, तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता बाहेर जसं आपले लोणी स्पंज डोसा भेटतो तसं झालेलं, अगदी घरच्या घरी, जास्त वेळ न घालवता आणि झटपट असा होणारा आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार आहेत. साऊथ इंडियन रेसिपी सगळ्यांना खूपच आवडतो. अशा प्रकारे मी बाकीचे पण डोसे काढून घेते, तुम्ही बघू शकता. अजून एक मी तुम्हाला कुरकुरीत डोसा करून दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे पण झालेलं आहे. तुम्हाला जितकं पातळ लागते तितकं तुम्ही टाकू शकता. आणि अशा प्रकारे सेम हे पण डोसा असंच भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही तोपर्यंत बघू शकता हे लोणी स्पंज डोसा तयार झालेला आहे. तर बघू शकता किती छान जाळी सुटलेलं आहे, बॅटर चांगला फर्मेंटेशन झालेलं आहे, त्यामुळे डोसा चांगला होतो. तर हे झालेलं आहे. तर मैत्रिणी तुम्ही बघू शकता, तुम्ही पण ह्या पद्धतीची रेसिपी ट्राय करू शकता. आता हे झालेलं आहे. तर तुम्ही तुम्हाला हे बघू शकता दुसरं जे काही मी टाकलेलं हे पण डोसा सेम प्रोसिजरने काढून घ्यायचं आहे. वरती थोडंसं भाजल्यानंतर तेल टाकायचं आहे आणि अगेन परत पलटी करून घ्यायचं आहे. जास्त जोरात नाही, हलगत हाताने चांगलं ते उलटण्याच्या साहाय्याने, जे काही लाकडी उलटणं डोश्यासोबत डोश्याच्या तव्यासोबत भिडतो त्यासोबतच भेटतो त्याच्यानेच काढायचं. स्टीलचा उलटणं घ्यायचं नाही आहे किंवा डोसा तव्याला क्रॅक पडतात आणि डोसा तवा खराब होतो, त्यामुळे जे काही लाकडी त्यासोबत भेटतो तेच यूज करायचं. आता हे पण डोसा झालेला आहे मैत्रिणीनं, तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जितकं पातळ जाड पाहिजे तशा प्रकारे तुम्ही डोसा करू शकता. आता हे झालेलं आहे, मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघू शकता डोस्यासोबत चांगली बटाट्याची भाजी टेस्टी आणि चटणी, आणि अशा प्रकारे तुम्ही डोसा खाऊ शकता. आणि हे डोस्याची टेस्ट तर 1 नंबर झालेली आहे. तर माझ्या मुलांना त्याला खूप आवडतो. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला, त्यांना किती आवडतो आणि काय नाही, तुम्ही पण एकदा ट्राय करा. तर मैत्रिणी तुम्ही बघू शकता गरमागरम मी तुम्हाला कुरकुरीत डोसा, स्पंज डोसा आणि बटाट्याची भाजी आणि चटणी सर्व करून दाखवलेली आहे. खायला तर 1 नंबर टेस्टी आहे. सकाळच्या नाश्त्याला खायचं म्हणलं तर भारीच आहे. थंडीच्या दिवसामध्ये तर जेवण नकोच असतं, त्यावेळेस असं गरमागरम काहीतरी करून दिले की लेकरांना तर खूप आवडतं, ते पण आवडीने खातात. पोरांचा आवडीचा विषयच आहे. तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते किती छान झालेली. अगदी हे करायला जास्त वेळ नाही लागत, अर्धा-पाऊण तासामध्ये सर्व रेसिपी तयार होते. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता हे बघू शकता मी मुलांना खायला दिलेले, मुलं किती आवडीनं खात आहेत हे बघू शकता, अगदी आवडीनं खाते. ही माझी मुलगी, हिला तर खूप आवडतो डोसा, चटणी आणि बटाट्याची भाजी. तर ही आता सकाळी खायला बसलेली आहे. हे बघू शकता हिला खूप आवडते चटणी. आणि हे इकडे बघा, हे दोघं पण खायला बसलेले आहेत. तर हे बघा तुम्ही अशा पद्धतीची ह्यांना खाऊ घातलेलं आहे मी. तर तुम्ही पण ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो.